आताची मोठी बातमी म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालेलं आहे। काल मंत्रिमंडळ पदासाठी विविध व्यक्तींनी खासदारांनी शपथ घेतल्यानंतर आज खाती वाटप झालेलं आहे। अमित शहांकडे केंद्रीय गृह मंत्रालय कायम ठेवण्यात आलेलं आहे, तर शिवराज सिंह चौहान यांच्याकडे कृषी मंत्रालय देण्यात आलेलं आहे। शिवराज सिंह चौहान जे विक्रमी मताधिक्याने निवडून आले, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, त्यांच्याकडे आता देशातल्या एवढ्या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी। राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण मंत्रालय पुन्हा एकदा आलेलं आहे आणि नितीन गडकरींकडे रस्ते वाहतूक आणि रस्ते बांधणी या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी। तर वैद्यकीय क्षेत्र जेपी नड्डांकडे, अर्थ मंत्रालय पुन्हा एकदा निर्मला सीतारामन आणि परराष्ट्र पुन्हा एकदा एस जयशंकर यांच्याकडे आलेलं आहे। तर आपले महाराष्ट्रातले हवाई वाहतूक राज्यमंत्री असणार आहेत मुरलीधर मोहोळ, पुण्याचे खासदार आयुष खात्याचे आरोग्य राज्यमंत्री असतील प्रतापराव जाधव आणि रक्षा खडसे यांच्याकडे महिला बालकल्याण आणि युवक खाते वाटप जाहीर झालेले आहे आणि महाराष्ट्राच्या वाट्याला हवाई वाहतूक राज्यमंत्री पदासारखं महत्त्वाचं खातं आलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक आपल्यासोबत आहेत आपले दिल्लीतले प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, जी प्रमुख 5 खाती मानली जातात ती ऑलमोस्ट जे होते त्यांच्याकडे जैसे थे ठेवण्यात आलेली आहेत आणि बाकीच्या ठिकाणी नवीन चेहरे दिसत आहेत। काय अर्थ काढायचा याचा? आणि विशेषतः शिवराज सिंह चौहान मात्र एक मोठं नाव या निमित्तानं देशाचं कृषी मंत्रीपद सांभाळणार आहे। सातत्यानं असं बोललं जात होतं की गठबंधनचं सरकार आहे आणि मोदी सरकार गठबंधनच्या या सरकारमध्ये जे मिनिस्ट्री ऑफ कॅबिनेट सिक्युरिटी आहे त्याच्यामध्ये संरक्षण, परराष्ट्र धोरण, अर्थ खातं, गृह खातं हे 4ही खाते जे आहेत याच्यापैकी एक तरी खातं चंद्रबाबू नायडू किंवा नितीश कुमार यांना देण्यात येईल। मात्र तसं होताना दिसत नाहीये। मोदी सरकारने या सर्व जे गठबंधनचे बाकी घटक पक्ष आहेत त्या घटक पक्षांना यापैकी महत्वाचे म्हणून कोणतंही खातं दिलेलं नाहीये आणि ज्या पद्धतीने असं वाटत होतं की कोळसा असो किंवा इतर ही खाती असो हे तरी त्यांना दिले जातील, मात्र तशी छाप जी आहे ती दिसत नाही। मंत्र्यांची संख्या जी आहे इतर घटक पक्षांना देण्यात आलेली आहे। यापूर्वी मोदी 1 मध्ये 5 घटक पक्षांना देण्यात आलेले, मोदी 2 मध्ये अवघे 2 कॅबिनेट मंत्री पद इतर घटक पक्षांना होते आणि याच्यामध्ये जर पाहिलं तर आता 10 ते 11ची संख्या आहे। मात्र मेन जी खाती आहेत त्यावरती भाजपचा वर चष्मा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि महत्वाचं म्हणजे काही खात्यामध्ये बदल होतील। ज्या पद्धतीने नितीन गडकरी यांचं खातं टीडीपीने मागितलेलं आहे असं सांगण्यात येत होतं, मात्र तसं काही सध्या तरी कॅबिनेट मधून दिसून येत नाहीये। मोदी कॅबिनेट मध्ये जर आपण आता सध्या नजर टाकली तर 7 असे मंत्री आहेत की ज्यांनी राज्यांचं मुख्यमंत्री पद भूषवलेलं आहे। म्हणजे जीतनराम मांझी असो, शिवराज सिंह चौहान असो, त्यानंतर मनोहरलाल खट्टर असो हरियाणाचे, यासारखे असे मंत्री आहेत की त्यांनी या अगोदर मुख्यमंत्री पद भूषवलेले आहे। त्यामुळं मोदी 1, मोदी 2 पेक्षा मोदी 3 ही खूप स्ट्रॉंग आहे आणि ज्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे त्याच मंत्र्यांना या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती मोदी 1, मोदी 2 पेक्षा मोदी 3 मध्ये आता परफॉर्मन्स बेस जे आहे मंत्रालय आपल्याला पाहायला मिळत आहे। एस जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र धोरण कायम ठेवण्यात आलेलं आहे। निर्मला सीतारामन यांच्याकडे अर्थ खातं कायम ठेवण्यात आलेलं आहे। संरक्षण राजनाथ सिंह यांच्याकडे कायम आहे। त्यानंतर जर पाहिलं तर गृह मंत्रालय अमित शहा यांच्याकडे कायम आहे आणि या सगळ्या खात्यांची माहिती कामगिरी जी आहे ती अत्यंत प्रभावी राहिलेली आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या वाट्याला जे नितीन गडकरी यांचं रस्ते व परिवहन खातं आहे देशामध्ये यांची कामगिरी प्रभावीपणे पाहायला मिळत होती आणि लोक गडकरींचं नाव देखील घेताना पाहायला मिळते। देशात कुठेही फिरायला गेल्यानंतर लक्षात येतो की रस्त्यांची कामं मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळत होती। त्यामुळं आम्ही या सगळ्या पार्श्वभूमीवरती मोदी मंत्रिमंडळामध्ये 71 साधारण 71 ते 72 जे मंत्री आहेत त्यापैकी 30 कॅबिनेट आहेत, 5 राज्यमंत्री आहेत आणि 36 जे आहेत इतर आहेत। 5 राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार म्हणून देण्यात आले, त्याच्यामध्ये प्रतापराव जाधव यांचं नाव आहे। 36 राज्यमंत्री अशा पद्धतीने देण्यात आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ॲटॉमिक एनर्जी, आंतरिक विभाग यासारखी महत्वाची खाती त्यांनी स्वतःकडे ठेवलेली आहेत जे असतातच नेहमीप्रमाणे। बाकी जे आहेत कॅबिनेट मंत्री म्हणून
जे पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळत आहे त्या कॅबिनेटमध्ये जसं मी आता सांगितलं सात जे आहेत मुख्यमंत्री राहिले आहेत माजी, त्याच्यामध्ये एच डी कुमारस्वामीचा समावेश आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर कॅबिनेटमध्ये पियुष गोयल आणि नितीन गडकरी यांचा समावेश आहे. नितीन गडकरी यांचा लाभ महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळाला. मात्र पियुष गोयल यांच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयामुळे महाराष्ट्राला फटका बसला होता. कारण त्यांच्याकडे कंझ्युमर अफेअर्स हे असताना ज्या पद्धतीने कांद्यावरती निर्यात बंदी टाकण्यात आली होती, त्यानंतर सोयाबीनला आयात बंदी करण्यात आली होती, साखरेवरती निर्यात बंदी करण्यात आली होती, जे खास करून महाराष्ट्रामधून जे पीक उत्पादन होतात त्याला फटका मोठ्या प्रमाणात बसला होता. आणि याचं प्रतिबिंब आपल्याला निवडणुकीमध्ये देखील पाहायला मिळालं होतं. दुसरीकडे जर पाहिलं तर इतर जी खाती आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये शिवाजी मी तुम्हाला थोडंसं थांबवते कारण रामदास आठवले बोलतायत. आपण थेट जाऊयात, काय म्हणतात रामदास आठवले. तो जो भारत है ये भारत बनाने की कोशिश भी हमारी होगी और उसके लिए भी हम मतलब काम करेंगे. तो दिव्यांगजन जो समाज है वो दिव्यांगजनों को भी मतलब न्याय देने की जिम्मेदारी हमारे मंत्रालय के अंतर्गत आती है. तो उनके लिए भी हम काम करेंगे. सीनियर सिटीजन के भी हम काम करते रहेंगे. तो बड़ी जिम्मेदारी मुझे मिली है. देश के पॉपुलेशन का 85% जो समाज आता है वो पूरा समाज मेरे मंत्रालय के अंतर्गत आता है और उनके लिए काम करने का मौका मुझे मोदी साहब ने दे दिया है. इसीलिए मैं उनका हार्दिक आभार व्यक्त करता हूँ.